अमृतसरमध्ये सायरन वाजल्यास सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घरातच राहावे अशी विनंती आता करण्यात येते। खिडक्यांपासून दूर राहावे आणि लाईट बंद करावे असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। घाबरून जाण्याची गरज नाही। अमृतसर डीपीआरओ यांच्याकडून आता हे आवाहन करण्यात येत आहे। अमृतसरमध्ये सायरन वाजायला सुरुवात, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। खिडक्यांपासून दूर राहावं आणि लाईट बंद ठेवण्यासाठी आता आपण ही दृश्य पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये फायरिंग झालेली आहे, गोळीबार झालेला आहे। ही आपण दृश्य पाहतोय। सध्या या ठिकाणी सकाळची दृश्य, शांतता पाहायला मिळते। जम्मू काश्मीरची सकाळ। काल रात्री मात्र जो गोळीबार झाला, जो हल्ला झाला, ज्यामध्ये वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येत होतं, तर आजची सकाळची आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी शांतता पाहायला मिळते। नागरिक घराबाहेर पडलेले पाहायला मिळतात। काल जे हल्ले झाले पाकिस्तानकडून, त्यानंतर आपण पाहतोय त्याला भारताने प्रत्युत्तर दिलेले आहे। तर दुसरीकडील दृश्य आपण पाहतोय। आज संपूर्ण सकाळ या ठिकाणी शांततामय जम्मूतील आपण ही दृश्य पाहतोय। तर तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आवाहन करण्यात येते। अमृतसर डीपीआरओ यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे, नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येते। अमृतसरमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाल्यास नागरिकांनी घरातच राहावं, खिडक्यांपासून दूर राहावे असं आवाहन या ठिकाणी आता त्यांच्याकडून करण्यात येत आहे। तर रात्रीची एकीकडे आपण ही दृश्य पाहतोय। पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर आजची सकाळची दृश्य, ज्या ठिकाणी आता स्थानिक नागरिक चर्चा करतायत, बाहेर पडलेले आहेत, शांतमय वातावरण या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। पाकिस्तानला जबर प्रत्युत्तर या ठिकाणी भारताकडून देण्यात आल्यानंतर आज सकाळ आपण पाहतोय शांतता। जम्मूच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहतोय। घाबरून जाण्याची गरज नाही असं आता या ठिकाणी दिलासा देण्यात येतोय, आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।